जनतेने कायदा हातात घेतला तर कोणीही थांबू शकत नाही. अप्पा घुडे. मुरबाडमध्ये मुसळधार पावसात महाविकास आघाडीच्या वतीने बदलापूर येथे घडलेल्या लैंगिक अत्याचाराच्या विरोधात काळ्या फिती लावून तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला. या प्रसंगी उपजिल्हाप्रमुख अप्पा घुडे म्हणाले की एखादी दुर्दैवी घटना घडली व तक्रार नोंदवण्यासाठी 11 तास लागत असतील तर मग जनतेने शेवटी कायदा हातात घेतला की जोरदार उद्रेक होतो व तो उद्रेक कोणीही थांबू शकत नाही, असे मनोगत त्यांनी व्यक्त केले. यावेळी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष चेतनसिंह पवार, तुकाराम ठाकरे, शिवसेना तालुका प्रमुख संतोष विशे, RPI सेक्युलरचे जिल्हा अध्यक्ष रवींद्र चंदने, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष दीपक वाघचौडे, कविता वारे, लक्ष्मण खोळंबे, दिलीप कराळे, अल्पसंख्याक तालुका प्रमुख अशफाक बेग, उपतालुका प्रमुख बाळा चौधरी, रमेश कुर्ले, सीताराम हरड, रवी लाटे, भगवान शेळके, खंडू शिंगोळे, संजय गोडांबे, महादू जाधव, राजेश सासे, नारायण सूर्यराव, गजानन ठाकरे, सागर घुडे इत्यादी महाविकास आघाडीचे शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले होते. या संपूर्ण बातमीचा आढावा घेतला आहे आमचे रिपोर्टर सतीश चंद्र घरत यांनी. ब्युरो रिपोर्ट, लोकविरुद्ध वाहिनी. आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये ज्या काही अल्पवयीन मुलीवर असतील, महिलांवर जो काही अत्याचार होत आहे त्या घटनेच्या निषेधार्थ खऱ्या अर्थानं या ठिकाणी महाविकास आघाडीच्या वतीने हा बंद या ठिकाणी पुकारला होता. परंतु न्यायालयाने परवानगी न दिल्या कारणाने हा फक्त निषेध त्या ठिकाणी आम्ही काळ्या फिती लावून या ठिकाणी त्याचा निषेध करण्यासाठी माझ्यासोबत उपस्थित असलेले आपले RPI सेक्युलरचे जिल्हा अध्यक्ष रवींद्र चंदने, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तुकाराम मामा ठाकरे, शिवसेनेचे तालुका प्रमुख संतोष विशे, काँग्रेसचे तालुका अध्यक्ष चेतनसिंह पवार, राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष दीपक वाघचौडे, काँग्रेसच्या महिला अध्यक्ष संध्याताई कदम आणि त्यांच्या संबंधित असलेल्या सर्व इतर महिला आणि उपस्थित असलेले सर्व पक्षाचे सर्व कार्यकर्ते आणि या ठिकाणी समोर असलेले आपल्या पोलीस स्टेशनचे सर्व अधिकारी, आज या ठिकाणी आमचा शांततेमध्ये खऱ्या अर्थाने हा निषेध मोर्चा या ठिकाणी आम्ही करतोय. कारण जे बदलापूरमध्ये जी काही घटना झाली, कोल्हापूरमध्ये घटना झाली, काही आश्रमामध्ये अशा काही घटना होत आहेत आणि या ज्या घटना होतात, घटना झाल्याच्या नंतर आपण त्या ठिकाणी त्याचा निषेध करणं, आंदोलन करणं या सगळ्या गोष्टी करतोय. आज खूप अतिशय क्रूर अशी घटना त्या ठिकाणी बदलापूरमध्ये झाली आणि ती घटना झाल्याच्या नंतर माझ्या सहकाऱ्यांनी या ठिकाणी सांगितलं की 13 तारखेला झालेली घटना त्याचं मला तर 20 तारखेपर्यंत ती नोंद सुद्धा घेतली जात नव्हती. म्हणजे हा किती उत्कृष्टपणे हा जो विषय आहे याची कुठेतरी शासनाने दखल घेतली पाहिजे आणि शासन जर कुठेतरी हा जो स्टंट आहे असं म्हणत असेल आणि कुठे दडपण्याचा प्रयत्न करत असेल तर आपल्या आया बहिणी आहेत, ज्या दुसऱ्या ज्या आहेत त्या आपल्या सुद्धा बहिणी आपल्या घरामध्ये आहेत हे समजून खऱ्या अर्थाने प्रत्येकाने वागलं पाहिजे. असं जे क्रूर कृत्य आहे यासाठी प्रत्येक एरिया असेल, म्हणजे बदलापूर असेल, आता अंबरनाथमध्ये सुद्धा काही प्रकार असा झाला आणि असे प्रकार जे घडत आहेत तर याला आळा घालण्यासाठी खऱ्या अर्थानं या मुरबाड पोलीस स्टेशन आपल्या हद्दीमध्ये आहे, चोपाडा पोलीस स्टेशन आपल्या हद्दीमध्ये आहे. तर आपल्याच तत्पर या ठिकाणचे पोलीस स्टेशनचे वरिष्ठ अधिकारी असतील, तहसीलदार असतील, यांनी खऱ्या अर्थानं याच्यावर कंट्रोलिंग कशा पद्धतीनं चांगल्या पद्धतीनं करता येईल आणि आपल्या तालुक्यातले प्रकार असे याच्या पुढे घडू नयेत याची अंमलबजावणी खऱ्या अर्थानं तुम्ही हे झाल्यानंतर सुरू केलेली आहे. ते सुद्धा आम्हाला समज प्रत्येक शाळांना तुम्ही लेटर वगैरे पाठवून ते आम्हाला समजलं तर कार्यवाही आहे. परंतु जर एखादा शिक्षा करत असेल तर त्याला जर 11 तास जर केस नोंदवण्यासाठी जर वेळ लागत असेल तर बघा, जनता हे जनता आहे. जनतेने एकदा कुठला जर कायदा हातामध्ये घेतला तर त्याला कोणी अडवू शकत नाही.